विषयासक्त सर्वथा ऐसे ते पार्था, विषयासक्त सर्वथा ओळखावे तत्वता भ्रांती नाही. कोण? तया कर्म त्यागन घडे, जे कर्तव्य मणी सापडे, वरी नटती ते पुढे दरिद्री जाण. उचित कर्म, जे कर्म इंद्रियांच्या वाट्याला आलेले आहेत, भगवंतानी देह निर्माण करता वेळेस इंद्रिय दिलेलीच आहेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, आणि त्याच्यामधून मानवाला व्यवहार हा करावा लागणारच. आणि ती रीतीनीती आणि पद्धती जर नाही जुळली आणि तसाच जर कोणी म्हणत असेल की मी कर्मत्याग केला, तर भगवान म्हणतात, आता ते पुन्हा सर्व सांगत नाही, भगवान म्हणतात ते विषयासक्त आहेत. जरी म्हणत असले आम्ही कर्म सोडलं तरी ते विषयासक्त आहे. याचा अर्थ काय? कोण म्हणतोय कर्म सोडलं? सर्वसाधारण माणूस म्हणत नाही. ह्या जगात कर्म सोडणं म्हणणारे 2 प्रकारचीच माणसं आहेत, जी संसारात आहेत पण संसार सोडल्यासारखं दाखवतात, परमार्थात रंगलेले दाखवतात. आणि नंबर 2 महाराज लोक ह्या देशातील. महाराजपणाचा ड्रेस घातला, प्रवचन देता आली, गावोगाव फिरता आलं, लोकांना न समजेल अशा भाषेत प्रवचन एकदा सुरू केली, किंवा रंगणारी प्रवचनं असली, ब्रह्मज्ञान शब्दज्ञानामधून सांगता आलं, की ती माणसं सर्वसाधारणपणे म्हणतात की आम्ही कर्मत्याग झालोत, आम्ही संन्याशी आहेत, कर्मत्याग आमचा झाला आहे. किंवा तिसरा प्रकार संन्याशी, ज्यांनी ड्रेस घेतलेले आहेत, काहींनी पांढरे घातलेत, काहींनी भगवे घातलेत, आणि संन्याशी झालो म्हणून त्यांनी डिक्लेअर केलं. म्हणजे संन्याशी नाहीत, पण काही महाराज लोक, आणि नंबर 3 असे भक्त लोक संसारिक आहेत पण रिटायरमेंट दाखवत आहेत, आणि आता आम्ही केवळ परमार्था करता आहोत असं दाखवत आहेत. वारकरी संप्रदाय असेल तर भजन मार्गात असणारे, रात्रंदिवस कीर्तन प्रवचनामध्ये फिरणारे, जिथे जिथे भागवत कथा असतील तिथे लटामळ जाणार. त्यांना विचारा, ते म्हणतात काय नाही, सुटला आमचा संसार, सुटला, कर्मत्याग झाला. काही महाराज लोक असं म्हणतात कर्मत्यागच झाला, आता आम्हाला हे पदार्थ खायचे नाही, ते खायचं नाही, संपर्क नको, संसारी लोकांचा नको, जितक्यापुरतं तितकं. भगवान गोपाल कृष्ण म्हणतात, अर्जुना, जे म्हणतात आम्ही सोडलं त्यांना कर्मत्याग घडू शकत नाही, खोटारडे आहेत, गावंडे आहेत, गावंडे गा त्याच्यावर बोललेलो आहे. आणि आता म्हणतात ते विषयासक्त समजा, विषयासक्त. जे म्हणतात आम्ही विषयांना सोडलं, अरे ते विषयासक्त आहेत असं समजा. लक्षात घ्या, खास ओवी. हे त्या लोकांकरता आहे की जे म्हणतात आम्ही विषय सोडलेले आहेत. काही म्हणतात आम्ही गोड पदार्थ खाणं सोडलंय, काही म्हणतात आम्ही चमचमीत पदार्थ खाणं सोडलंय, काही म्हणतात आम्ही कांदा लसूण खाणं सोडलंय, काही लोक म्हणतात नाही आम्ही मिरची राजसी आहार त्यागलाय, आता आम्ही केवळ सात्विक अन्न घेतोय. काही म्हणतात आता रात्र आणि दिवस भगवंताच्या नामस्मरणामध्ये आणि पूजामध्ये किंवा प्रवचनामध्ये आम्ही घालत असताना आमचे कर्म सुटले. भगवान म्हणतात नाही, ते विषयासक्त आहेत. आणि बसल्यानंतर मनामध्ये असा जर विचार जरी आला ना, मला खावंसं वाटतं, खावंसं वाटतं आणि खावंसं वाटत नाही, 2 गोष्टी वेगळ्या आहेत. महावीर, बुद्ध, ज्ञानेश्वर ह्या लोकांना खावंसं वाटलं नाही म्हणून खाल्लेलं नाही.
खावंसं वाटतं, पण आम्ही एका आश्रमामध्ये गेलेलो आहोत म्हणून त्याज्य करतोय, हे चांगलं नाही. ते विषयासक्त आहेत, मनामध्ये विषय आहेत, वरून दाखवतायत आम्ही सोडलाय, आम्हाला चालत नाही. अनेक साधू असे आहेत की ज्यांना संसार करावा असं वाटतं पण कोणी पोरगीच देत नाही. काय करणार? जंबूक करी गर्जना, जववरी पंचानना पाहिला नाही रे बाप. ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. जंबूक कोल्हा तोपर्यंत गर्जना करतो, कौन है हमारे सामने, कौन आएगा हम देख लेंगे. जोपर्यंत पंचानन सिंहाला पाहत नाही तोपर्यंत त्याच्या गर्जना, सिंहाची आरोळी ऐकली की हा थांबला. तववरी वैराग्याच्या गोष्टी, जववरी वनिता पाहिली नाही रे दृष्टी रे बाप. एखादी सुंदर स्त्री पाहिली नाही तोपर्यंत त्याच्या वैराग्याच्या वल्गणा आणि गोष्टी आहेत. म्हणून यांच्या मनातून तो विषय गेला का? इंद्रियांनी विषय त्याग केला का? का स्वतःहून केला? हठधर्मी म्हणून केला, अट्टहासाने म्हणून केला, मुद्दाम होऊन केला, दमन केलंय, शमन नाही झालं. आणि दमनावर ते भर ज्या ज्या लोकांनी दिला ते सगळे दमन केले, बळजबरीनं खात नाहीयेत. एकादशी आहे, खाऊ वाटतंय, पण दमन नाही खातायत. पुरणपोळी आज कशाला केली? माहीत नव्हतं का तुम्हाला एकादशी आहे? डाळबाटी आज कशाला केली? माहीत नव्हतं का तुम्हाला एकादशी आहे? आम्हाला खाऊ नये म्हणून तुम्ही योजना केली का? अरे म्हणजे ती काही एकादशी झाली का? अरे मन तर गेलंय ना, संपली एकादशी. उपवास केले आणि भूक लागली, आणि भूक लागली आणि ती डिमांड करते ती रसना, काय खाऊ म्हणते. तिथे संपलं सगळं. आणि म्हणून ते विषयासक्त समजा. पहा, फार किती वैज्ञानिक ओवे आहेत आणि अंजन घालणारे आहेत. सध्याच्या पद्धतीमध्ये सर्व धर्मांमध्ये एक अंजन घालणारे ओवे आहेत आणि एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धती सांगितल्या जाते भगवान कृष्णांच्या तोंडून. भ्रांती नाही पृथ्वीसुता, असे ते ढोंगी लोक तत्वदृष्टीने पाहिले असता सर्व प्रकाराने सर्वांगाने विषयात आसक्त झालेले आहेत, असे ओळखावे, यात मुळीच शंका नाही. आता दे अवधान, प्रसंगे तुझ सांगेन, या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. भगवान अर्जुनाला सांगतायत, अर्जुना आता या प्रसंगानुसार तुला निष्पन्न निष्काम सिद्ध योगी आत्मभक्तांचे लक्षण सांगेल, ते ध्यानात धर. भगवंतांनी पुन्हा एक कॅसेट बदलली आपली. आता कॅसेट कोणती आली भगवंताची? की सिद्ध पुरुष, त्याची पुन्हा लक्षणं सांगतो अर्जुना. काही लक्षणं सांगितली, 26 लक्षणं 27 लक्षणापर्यंत भगवान आलेले आहेत, आपल्याला माहिती आहे. पुन्हा विरुद्ध लक्षणं सांगितली, कोण विषयासक्त नाहीत, नाही कोण विषयासक्त आहेत. आणि आता भगवान पुन्हा त्या सिद्ध पुरुषांच्या लक्षणाकडे वळतायत. लक्षात घ्या, प्रत्येकाने आपल्याकडे ठेवाव्यात हे लक्षणं. आणि जगामध्ये जगरहाटीमध्ये दिसणारे महाराज, दिसणारे सगळे संत, यांना टॅली करा. आपण आपल्याला टॅली करा, भानगड नको, दुसऱ्याला टॅली नाही करायची. 3रा अध्याय भगवद्गीतेचा 7वा श्लोक. यस्त्वेंद्रियाणि मनसा नियम्यारभतेर्जुन, कर्मेंद्रिये कर्मयोग गमसक्त सवशिष्यते.
यस्त्वेन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रिये कर्मयोगमसक्तः स विशिष्यते। नियतं कुरु कर्म त्वं कर्मजायो यत्कर्मणः शरीरयात्रापि च तेन प्रसिद्धेद कर्मणा। पण जो योगी ज्ञानेंद्रियांचा मनाने निग्रह करून आसक्त न होता कर्मेंद्रिय आणि कर्मयोगाचा आरंभ करतो तो चांगला श्रेष्ठ होय. तू नित्य नेमलेले कर्म कर, कारण कर्म मुळीच न करण्यापेक्षा करणे श्रेष्ठ आहे व तुझी शरीर स्थितीही कर्म न करण्याने उत्तम प्रकारे सिद्ध होणार नाही. समगीत या श्लोकावर बाप्पासाहेबांचं. ज्ञानेंद्रिया मने रोधी कर्मी असंगता साधी कर्मेंद्रियाणी सर्वही कर्मयोग होत नाही. पुन्हा 5-7 श्लोक. ज्ञानेंद्रिया मने रोधी कर्मी असंगता साधी कर्मेंद्रियाणी सर्वही कर्मयोग होत नाही. कर्मयोग होत राही नेमलेले करी कर्म करणे हाच श्रेष्ठ धर्म. तुझी शरीर यात्रा ही अकर्मेण सिद्ध होई. आता माऊलींचं निरूपण ओव्याद्वारे. जो अंतरी दृढ. काय ओवी आहे? गोड ओवी आहे. इम्पॉर्टंट ओव्या आहे सगळ्याच. पूर्ण ज्ञानेश्वरीच इम्पॉर्टंट आहे. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गुढ बाह्य तरी रूढ लौकिक जैसा. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गुढ बाह्य तरी नावड लौकिक जैसा. जो कोणता योग? आता मागे पाहावं लागेल. महायोग विज्ञानी कर्मयोगी परमेश्वरीच्या जागृतीमुळे मनासह प्राण आतबुद्धीमध्ये तळी असलेल्या अतेंद्रिय परमात्म्याच्या रूपात दृढ गुंतलेला आहे आणि बाहेर मात्र शरीरेंद्रिय आणि सामान्य लोकांसारखा व्यवहार करीत आहे. कोणाला सर्टिफाय केलंय? ज्यांनी भगवे वस्त्र धारण केले त्यांना सर्टिफिकेट दिलेलं नाहीये भगवान कृष्णाने. ज्यांनी संन्यास घेऊन फिरतायत त्यांनाही सर्टिफाय केलेलं नाहीये. कोणाला केलंय? दुसऱ्या 2 ओळी महत्वाच्या आहेत. बाह्य तरी रूढ लौकिक जैसा. बाह्य रूपाने लोक सर्वसाधारण माणसं जसा व्यवहार करतात तसाच व्यवहार करणारा. पहिली गोष्ट काय पाहावी लागेल? त्याने ड्रेस चेंज केलेला नाही. तुम्ही आम्ही कोणीही ड्रेस चेंज केलेला नाही. एकदा एक फार मोठे महाराज मला भेटले. नाव तुम्हालाही माहिती आहे पण मी सांगणार नाही कॅसेटमध्ये. सांगतो, हे काही खास गोष्ट नाही. किशोरजी व्यास. एकदा जेथलिया वकिलांकडे भेट झाली. मला बोलवलं आणि ते उद्घाटन हॉस्पिटलचं करायचं होतं. नेमकं झालं नव्हतं. मला म्हणे तुमच्या हाताने. नाही म्हणलं तुमच्या हाताने. बाकीचे म्हणायला लागले नात्याने नाही, तुमच्या हाताने. ते म्हणे अहो तुम्हाला वाटत नसेल तुमचे नातेवाईक आहेत पण एक तपस्वी जीवन आहे. ह्या ड्रेसमधील हे तपस्वी जीवन आहे. आणि पुण्याला गेल्यानंतर ज्यावेळेस 2 तास भेट झाली इतके लोक दरवाजा ठोठवत होते. त्यांनी अनेकांना सांगितलं अहो एक तपस्वी जीवन आलेलं आहे, मला बोलू द्या. फार वर्षांतर भेट झाली. ह्या ड्रेसवरून तुम्ही जाऊ नका. बाह्य तरी नावडलो की जैसा बाह्य तरी रूढ. कुठलाही ड्रेस आपण सोडलेला नाही.
अनेकांनी ड्रेस सोडलेत, ओशोनी भगवे दिलेत. सगळ्यात मोठं, ओशोनी सगळ्यावर हल्ले केले, पण ड्रेस भगवे का दिले याचं मला काही समजलं नाही. सगळे त्यांचे शिष्य परिवार आधी भगवं घालावं लागतं, मग एंट्री मिळते. संन्याशाचा एक ड्रेस देऊन टाकला. आणि सर्व याच्यावर ते कठोर टीका करणारे ओशो देखील ड्रेसवर अडकले. हा एक ड्रेस ठीक आहे, ट्राउझर शर्ट सगळे घातले, दिसायला चांगलं दिसतं, असं समजा. युनिफॉर्म वेगळा, पण ड्रेस दिला. अनेक महाराज लोकांनी ड्रेस घातले. मला म्हणाले अनेक जण, अहो तुम्हाला या ड्रेसमध्ये कोण मानणार आहे? मला नका मानीन, मला कुठं सर्टिफिकेट पाहिजे. पण एक संसारी माणूस संसार करून जगाला देऊ शकतो हे दाखवायचं. कोण तुम्हाला विचारील असं मोठे महाराज मला म्हणाले ह्या ड्रेसमधून. म्हणलं मला कुठे विचारायचं, मला नकोच ना विचारणं. कारण ज्ञानेश्वरांनी कुठलाही ड्रेस बदलला नाही. न ड्रेस बदलला भगवान गोपालकृष्णाने. अरे या संन्याशी संसारामधला 16,108 बायकांचा हा दादूला स्वतःला संन्यासी म्हणून डिक्लेअर करतो. राज वैभव भोगून, दॅट इज ज्ञानेश्वरी. लक्षात घ्या, त्या कन्हैयानी संन्याशी ड्रेस घातलेले नाहीत. तो कसा तुम्हाला घालू देईल? आमच्या कन्सेप्टच क्लिअर नाहीत म्हणून काही घोटाळे झालेले.